ज्यांना मी अनेक वेळा पाहिलेलं आहे, माझे परिचित होते, ते कडा कारखान्याचे डायरेक्टर होते मला वाटतं, आणि उत्तमराव फडके साहेबांमुळे माझे त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या या तृतीय पुण्यसंबंधानिमित्त त्यांच्या कन्या, त्यांचे जावई, त्याचबरोबर त्यांचे मुलं यांनी या ठिकाणी हा आदर्श पुरस्कार वितरण आणि बक्षीस वितरण काही स्पर्धा घेतल्या होत्या. मुक्त स्पर्धा त्यांनी त्याचं बक्षीस वितरणानिमित्त आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण बबन महाराज बैरवाल साहेब, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय सावळे साहेब, त्याचबरोबर आमचे हरदम जंजिरे मामा, त्याचबरोबर बोलके साहेब, आमचे मार्गदर्शक पत्रकारितेतील आदरणीय उत्तमरावजी बोलके साहेब, साहित्यामध्ये मार्गदर्शक आमचे आदरणीय अनंत कराड सर, आणि सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय डॉक्टर नदीम साहेब हे या ठिकाणी आवर्जून सर उपस्थित आहेत. हमजा सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. हमजा म्हणजे भाषण आणि भाषण म्हणजे हमजा, असे गुणवंत या ठिकाणी मोजकीच माणसं आहेत पण गुणवंत आहेत याची खात्री आपल्या सर्वांना आहे. आपण एकमेकाचं काम नेहमीच करतो. आजचा हा सोहळा म्हणजे आपल्या माणसांना सन्मानित केलेला सोहळा आहे. आपला हा घरगुती सोहळा आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुसंख्येने लोक असावेत असं काही नाही, की जे आहेत ते हृदयापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं पाहता आई वडिलांची सेवा म्हणजे सर्वात श्रेष्ठ असेल तर आई वडील आणि नंतर देव, असं माझं म्हणणं आहे. आपण दगडाच्या देवाची पूजा करतो, बरोबर आहे, आपण श्रद्धा ठेवतो, त्याच्या त्या देवापासून आपण अनेक अपेक्षा व्यक्त करतो, पण वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठे दैवत असेल तर आपला आई वडील. आणि वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आमच्या शेख नजमा मॅडम या एक होतकरू शिक्षिका आहेत आणि त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांनाही असा कार्यक्रमाचे जास्त अनुभव नाही आणि कार्यक्रम कसा करावा लागतो ज्यांनी आयोजित केले त्यांनाच माहीत असतं की त्याच्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे भविष्यामध्ये या कार्यक्रमाची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. पहिला कार्यक्रम आहे आणि पहिल्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व पुरस्कार्थी, आम्ही सर्व 12 जण सर्व आपण आपले आभारी आहोत. खरं पाहता अनेक पुरस्कार आम्हाला यापूर्वी भेटलेले आहेत, सर्वांना भेटलेले आहेत. 12ही पुरस्कार्थी असे आहेत की ज्यांना अनेक पुरस्कार भेटले, पण त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचा हा पुरस्कार मी मानतो. त्याचे कारण आहे की हे आपल्या माणसांनी आपल्याला दिलेला पुरस्कार आहे. घरच्या माणसांनी कौतुक करणे आणि बाहेरच्यांनी कौतुक करणे फार फरक आहे. बरेच मान्यवर असे असतात की बाहेर त्यांची खूप प्रसिद्धी असते पण घरी त्यांची प्रसिद्धी नसते. त्याचे कारण की ते समाजसेवेसाठी बाहेर जाऊन घेत असतात. घरच्या अनेक गोष्टी त्यांना करण्यापासून ते वंचित असतात, म्हणून त्यांची प्रसिद्धी घरी थोडी कमी